पटकन आधी बाबा तुम्ही सांगा की लग्न करणारा मुलगा त्याने आता स्वभावात भविष्यात काय बदल केला पाहिजे असं वाटतं? आईवडिलांना व्यवस्थित सांभाळलं पाहिजे बस. त्यांनी बस. आई तुमचं काय म्हणणं आहे? काय सल्ला द्याल मुलाला? मुलाला काय नाही, शांत राहायला पाहिजे. तरी थोडा चिडचिड करतो, चिडचिड करतो. असे थोडा वेळ झाला तरी लगेच फोन सारखं फोन प्रियांकाला. हो जरा शांत जरा. तुमचं काय, मुलीला काय सल्ला देणार तुम्ही? तिने काय सासरी गेल्यानंतर आपला इकडचा कमी विचार करून तिकडला जास्त विचार करण्याची जरुरी आहे. काय नाही, तिने आता जसं इकडे राहिली ना तसंच तिकडे पण सासऱ्यांना ते आई वडील तिचे तसं सगळं तिने तिकडंच सगळं लक्ष. पण बदल करायला नको ना स्वभावात? कुठला स्वभावात बदल म्हणजे थोडं शांत, थोडीशी चिडचिड करते ती. आता जरा कमी होईल ना. बाकी घरातल्या सगळ्यांनी या दोघांबद्दल सांगा. काय नाही, दोघे पण एकदम शांत स्वभावाचे आहेत. आणि एक मिनिट, खरं कोण बोलतंय? नाही, माझ्या बरोबर तर सगळे शांततेत आहेत. बरोबर. म्हणजे माझा स्वभाव असा आहे का, मी शांत आहे, त्यामुळे ते सगळे माझ्या बरोबर शांततेत असतात. अच्छा. आणि त्यांचं म्हणजे व्यवस्थित सुखाचा संसार व्हावा हीच अपेक्षा आमची. दोघेही खूप स्वभावाने चांगले आहेत. काही नाही, थोडासा हिचा स्वभाव शांत करावा. बहिणीचा सल्ला आहे. थोडंसं शांत झालं पाहिजे, कारण की आता माहेरी होती, आम्ही सगळं जमवून घेत होतो, आम्ही सगळं चालवून घेत होतो. पण आता सासू सासरे वगैरे थोडीशी जबाबदारी वगैरे पडेल तिच्यावर, आणि तीही तशी भरपूर समजूतदार वगैरे आहे. आता खरं आणि खोटं याचा खेळ आहे. बघूया कशी उत्तरं येत आहेत या खरं खोट्याच्या खेळात. आता मी एक विधान वाचून दाखवणार आणि मग त्यावर तुमची उत्तरं द्यायची. लग्नानंतर मिस्टर ताईला बाईकवरून लॉंग ड्राईव्हला घेऊन जाणार आहे. खरं की खोटं? खोटं. खरं. खोटं. हे दोघेही म्हणतात नाही देणार म्हणून. का हो? ते कधीच मला नेत नाहीत, मित्रांसोबतच फिरायला जातात. आधी कसं नेतील? लग्न झाल्यावर. पण तरी सुद्धा म्हणजे कधीच असं मित्रांसोबतच जात असतात वगैरे. कधीच असं मला होऊन बोलत पण नाही की तुला यायचंय का काय. तर मग आत्ताच असं आहे तर मला वाटत नाही लागणार पुढे काय होणार आहे. काय असं का करणार तुम्ही? नाही, मला असं म्हणजे सेफ नाही वाटत की बाबा मुलीने बाईकवर बसावं. स्वतःने बसायला सेफ वाटतं? नाही, आता मी एकटा असेल तर मला कंट्रोल असतो. म्हणजे आता डबल सीट मला तसं आवडतच नाही. काय कारण सांगतायत? ऐकताय ना सगळे? पुढचं विधान. लग्नानंतर टीव्हीचा रिमोट हा ताईच्या हातातच असणार. खोटं. खोटं. खरं. कारण मी घरी जास्त नसतो. आता एकदा सकाळी लवकर गेलो तर मग संध्याकाळी 9-10 वाजता येतो. मग जेवतो आणि थोडं आपलं टाइमपास राऊंड मारायला जातो खाली, मग येऊन परत झोपतो. मग दिवसभर आता हीच घरी असणार, ही आणि मम्मी. मग आता यांनीच ठरवतो कोणी टी व्ही बघायची जास्त काय. हे मोटरसायकल घेऊन फिरायला मोकळे. तिसरं विधान. मिस्टर अतिशय शांत स्वभावाचे आहेत. हे विधान खरं आहे की खोटं? खोटं. काय आई तुम्ही सांगा? शांत स्वभावाचा आहे? नाही, राग आला का भरपूर राग येतो. शांत भरपूर. शांत स्वभावाचा नाही. तुमचं काय म्हणणं आहे? राग येतो खूप. काय हो? सगळ्यांना असं वाटतं, पण तुम्हाला कसं वाटतं माझ्याकडे? तुम्ही मला विचारलं. शाळेत असताना म्हणी आठवतात मला कधी कधी. दिसतं तसं नसतं. पण जग नाही फसलंय तेव्हा इथून पुढे जबाबदारी आहे. कसली? की शांत राहायचं. हा. दुसरी? आणि बाईकवर तर नाही, नाही जवळच्या जवळ नेल, पण जास्त लांब नाही नेणार तिला. बरं, जिथे जायचं तिथे जा. फक्त बाईकवर जेव्हा कधी बसाल तेव्हा हेल्मेट वापरायला विसरू नका. आणि जरा दोघांनीही डोकं शांत ठेवा असं सांगत झी मराठीकडून एक छोटासा आहेर तुमच्यासाठी.